आयकर रिटर्न भरण्याचा हंगाम सुरू झाला असून करदात्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आयकर विभागाने 2024-25 या आर्थिक वर्षासाठी वर्ष 2025-26 ITR दाखल करण्याची अंतिम मुदत 31 जुलैवरून 15 सप्टेंबर 2025 पर्यंत वाढवली आहे. तुम्हाला किती परतावा रिफंड मिळेल? जर तुम्ही वर्षभरात तुमच्या कर दायित्वांपेक्षा जास्त कर भरला असेल तर तुम्हाला परतावा मिळतो. आयकर रिटर्नवर प्रक्रिया झाल्यानंतर आयकर विभाग तुम्हाला कलम 143(1) अंतर्गत परताव्याच्या रकमेची माहिती देतो. तुम्ही तुमच्या रिटर्न्समध्ये दावा केलेल्या रकमेनुसार किंवा विभागाच्या तपासणी नुसार ही रक्कम कमी जास्त असू शकते. ITR कसा दाखल करायचा? आयकर रिटर्न दाखल करण्याची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन आणि सोपी आहे. वेबसाईटवर जा. incometax.gov.in या आयकर ई-फायलिंग पोर्टलवर लॉग इन करा. फॉर्म निवडा. डॅशबोर्डवरील फाईल इन्कम टॅक्स रिटर्न पर्यायावर क्लिक करून कर निर्धारण वर्ष 2025-26 निवडा. तुमच्या उत्पन्नाच्या स्रोतानुसार योग्य ITR फॉर्म निवडा. उदाहरणार्थ ITR 1 किंवा ITR 4. माहिती भरा. सर्व आवश्यक माहिती भरा आणि फॉर्म सबमिट करा. ई-सत्यापन. फॉर्म सबमिट केल्यानंतर ई-व्हेरिफिकेशन करणे अनिवार्य आहे. परताव्याची स्थिती कशी तपासायची? तुम्ही तुमच्या परताव्याची स्थिती 2 सोप्या पद्धतीने तपासू शकता. आयकर वेबसाईटद्वारे आयकर पोर्टलवर लॉग इन करा. रिटर्न फॉर्म पर्यायातून तुमचा ITR पावती क्रमांक निवडा. तुमच्या परताव्याची स्थिती स्क्रीनवर दिसेल. SNDL वेबसाईटद्वारे या खाली दिलेल्या वेबसाईटवर जा. तुमचा पॅन क्रमांक आणि मूल्यांकन वर्ष भरा. कॅप्चा कोड टाकून पुढे जा. वर क्लिक करा. तुमची परतफेडीची स्थिती स्क्रीनवर दिसेल. वेळेवर ITR भरणे आणि त्याचे ई-सत्यापन करणे खूप महत्त्वाचे आहे, कारण यामुळे दंड लागत नाही आणि तुमचा परतावा लवकर मिळण्याची शक्यता वाढते. मित्रांनो, ही बातमी Googleवरून सर्च करून घेतली आहे. आपण जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.